नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज खास महालक्ष्मीला लावण्यासाठी वात बनवणार आहोत. फुलवात बनवणार आहोत. जोड लांब वाती, हे पाहे जोड लांब वात घ्यायची, ती एकत्र करून त्याला पीळ द्यायचा, अशी वात तयार करायची. अशा आपल्याला फक्त 16 वाती करायच्या. 16 वाती करून त्या जोडून घ्यायच्या. तर आपल्याला साधी वात करायची. हे अगरबत्तीची काडी आहे. अगरबत्तीच्या काडीने आपण वात बनवणार आहोत. अशा आपल्याला पूर्ण 16 वाती बनवायच्या आहे. अशा 16 वाती अशा आपल्याला लांब वाती बनवायच्या आहे. आणि ह्या दोन्ही वाती एकत्र करायच्या आहे. थोडं दुधाचा हात लावायचा आणि थोडा कापूस लावायचा. हे असं एकत्र होती एक वात. ती एकत्र झाली का परत तिला असा थोडा पीळ मारायचा. हे का पीळ मारला का परत हे का ह्या दोन एकत्र केल्या का ह्या दोन्ही अशा जोडून घ्यायच्या. इथे थोडं दुधाचा हात लावायचा. असं थोडं दुधाचा हात लावून पुन्हा थोडा कापूस लावायचा. अशी आपली जोड वात तयार होती. हे आपण खास महालक्ष्मीसाठी वात बनवणार आहोत. 16 वातींची खास आरतीसाठी. हे बघा, हे अशा वाती तयार होतात. ह्या 16 वाती आपण दोन दोन जोडून एकत्र केल्या का आपल्या अशा पूर्ण 8 वाती तयार होत्या. पूर्ण 8 वाती तयार होत्या. तुम्ही इथं पुढे मला कुंकू, अष्टगंध, हळद वगैरे लावायची ते लावू शकता. मी ह्या वातींना हळदी कुंकू दोन्हींना लावलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, आपण महालक्ष्मीसाठी खास फुलवात बनवणार आहोत. आता आपल्याला थोडं सूत काढायचं. सूत पक्क काढायचं आणि असं बोटाला गुंडाळून घ्यायचं. आता ह्या पूर्ण वाती एकत्र करायच्या. एकत्र करायच्या. खालचे टोकं बरोबर आले पाहिजे अशा धरायच्या. आपण ह्या पूर्ण 16 वाती एकत्र जोडून घेणार आहोत. काही लहान मोठ्या झाल्या असल्या तर त्या बरोबर एकत्र करायच्या. एकदम सोपी आणि सिंपल वात आहे. नक्की करून बघा, खास महालक्ष्मीसाठी. ह्या पूर्ण वाती एकत्र जोडून एकसारखे करायच्या. मागे पुढे झाले तर एकसारखे करून घ्यायचे. इथे हे दोऱ्याने असं पक्क बांधून घ्यायचं, कारण पक्क सूत काढायचं. पूर्ण असं बांधून घ्यायचं. पूर्ण असा पीळ मारून घ्यायचं परत. हे पाहिजे. आता ह्या ज्या माती आहेत 8 पूर्ण अशा इकडं करून घ्यायच्या. अशा 7 अशा बाजूला ठेवायच्या आणि एकच वरती ठेवायची. तुम्ही अशा बाजूनी 7 ठेवा किंवा 6 ठेवल्या तरी चालतील. 7 ठेवले तरी चालतील. पूर्ण एकत्र करून घ्यायचं. आपली सुंदर
महालक्ष्मीसाठी वात तयार होणार आहे. इथे वरती थोडं दुधाचा हात लावायचा इथे आणि असा कापूस एकत्र करून पुन्हा जोडून घ्यायचं. ही आपली खास महालक्ष्मीसाठी वात आहे. आता आपण परत सूत काढणार आहोत. आपल्याला 2 वेळा सूत काढावं लागेल. आपण परत एकदा ती वात बांधून घेणार आहोत. सूत पक्क काढायचं. हे परत असे दोन्ही टोकं एकत्र करून परत एकदा पीळ मारायचं. परत आता असं बोटाला गुंडाळून घ्यायचं. आता आपल्याला काय करायचं, हे जे टोकं आहेत आपले पूर्ण एकत्र बांधून घ्यायचे. याच्यामध्ये घालायचे. आपल्याला बांधायचं आहे. एक गाठ मारून द्यायची. प्रत्येक याच्यात वळवून घ्यायचं आणि एक गाठ मारायची. एवढं अंतर ठेवायचं. इतकं अंतर ठेवायचं असं आणि एक गाठ मारून द्यायची. अशा पूर्ण आपल्या जेवढ्या आहेत कळ्या तेवढ्याला दोरा घालायचा. असं सूत काढूनच घ्यायचं, कारण सुताचीच आपल्याला गाठ मारायची, दोरा वगैरे नाही बांधायचं. गाठ अशी पुढच्या टोकालाच आली पाहिजे. पूर्ण एकत्र करून घ्यायचं असं याच्यामध्ये. एक गाठ मारायची, कारण आपण डबल सूत केलेलं आहे. पूर्ण याच्यात मारून घ्यायचं. काढायचं जर तुम्हाला माप नाही आलं तर मी मुद्दामून दाखवते. कमी घेतलं होतं मी मुद्दामून तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आपल्याला काय करायचं, परत सूत काढायचं, परत एकत्र करायचं. असं परत तसंच करायचं. असं बोटाला गुंडाळून घ्यायचं आणि आपण इथून परत गाठ मारायला सुरुवात करायची. कारण हे मुद्दामून मी तुम्हाला दाखवण्यासाठी परत सुताचं जोड कसं द्यायचं ते दाखवलं आहे. इथं थोडं जे आपलं सूत आहे त्याला इथं थोडा कापूस लावायचा, म्हणजे ते एक जीव होऊन जाते. आता परत आपण याच्यात एकत्र करून घेणार आहोत. पूर्ण याला तसंच करायचं. इथे परत एक गाठ मारून घ्यायची. त्यातलं सूत उरलं तरी ते पुढे कट करून घ्यायचं. मी तुम्हाला मुद्दामून डबल सूत करून दाखवलं होतं. हे तुम्ही कमी जास्त सोडलं तर त्या हिशोबाने वातीचा आकार लांब आखूड होतो. आता आपल्याला हे पहा, इथे आपल्याला इथे परत गाठ मारायची.
आता ह्या दोन्हीची एकत्र परत गाठ मारायची. हे दोरा कट करून घ्यायचा. आपली महालक्ष्मी वात तयार झाली. ही वात कशी केली आपण? अशी सिंगल अगरबत्तीच्या काडीने एक वात केली, अशी सिंगल वात केली. त्या दोन्ही वाती एकत्र जोडून घेतल्या. एकत्र जोडून घेऊन त्याला पीळ मारून पुन्हा तो पीळ एकत्र केला. अशी दुमतून घेतली ती वात. अशी दुमतून अशा साध्या वाती केल्या. 16 वाती केल्या साध्या. 16 वाती करून ह्या दोन्ही वाती एकत्र जोडून घेतल्या. एकत्र जोडल्यावर त्याला असा पीळ मारला. पीळ मारून झाल्यावर परत असं दोन्ही टोकं एकत्र परत असा पीळ मारून परत अशा पूर्ण 8 वाती तयार केल्या आणि त्याची आपली ही अशी जोडून फुलवात तयार झाली. खास महालक्ष्म्यासाठी 16 वातींची फुलवात. बघा आवडली तर नक्की करून बघा. आवडली तर